गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांची मोठी गर्दी। अक्कलकोट अन्नछत्र मंडळाकडून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमधील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी। अनेक दिंड्यांसह हजारो भक्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील साई मंदिरासह समाधी मंदिरात विशेष सजावट। देशभरातून हजारो साई भक्तांसह पायी दिंड्या शिर्डीत दाखल। दिवसभर विविध कार्यक्रमांचीही रेलचेल। उद्यापासून 12 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन तर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची याचिका उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज रणशिंग फुंकणार। आजच्या महासंमेलनात विधानसभेचा रोडमॅप ठरणार। अमित शहा, नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंसह सगळे नेते उपस्थित असतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पुण्यात आगमन। आज होणाऱ्या भाजपच्या महासंमेलनासाठी शहा पुण्यात। भाजपच्या आजच्या महासंमेलनात विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हवर सुद्धा राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। तर विधानसभेसाठी व्यूहरचना, भाजप नेत्यांवर दिली जाणार विभागवार जबाबदारी आणि या संदर्भात चर्चा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी दौऱ्यावर। बैठका आणि मेळावे घेणार। शरद पवारांच्या कालच्या दौऱ्यानंतर अजित पवारांचा पिंपरी दौरा। भाजपला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। शरद पवारांच्या मंत्रिमंडळात किन्हाळकरांनी गृहमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी 3 जण सीबीआयच्या अटकेत। मुख्य सूत्रधार शशिकांत पासवानसह भरतपूर मेडिकल कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांना अटक। मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं। लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कर्जत आणि कसाऱ्यावरून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनची सध्या वेळापत्रकात बदल झालाय। मध्य रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक सकाळी 10:48 ते दुपारी 4:43 मेगा ब्लॉक। पनवेल ते सीएसएमटी मार्गावरची लोकल सेवा ब्लॉक काळात रद्द असेल। अमृत भारत योजनेतून मुंबईमध्ये मुलुंड, परळ, ठाकुर्लीसह 6 ठिकाणी नवं टर्मिनल उभारण्याची केंद्राची तयारी। तर पनवेल, कळंबोलीसह सीएसएमटी आणि कुर्ला टर्मिनस इथे मार्गिका वाढवून 50 नव्या एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। बैठकीला शरद पवारांची उपस्थिती। डीपीडीसी बैठकीनिमित्त काका पुतणे आमने सामने। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खासदारांना प्रश्न मांडण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री अजित पवारांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न। खासदार सुप्रिया सुळेंचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांना टोला। लोकसभेसाठी निधी न मिळाल्याची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची शरद पवारांसमोर तक्रार। यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं। डीपीडीसी बैठकीमध्ये निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी। फक्त मावळलाच निधी मिळणार का? सुप्रिया सुळेंचा सवाल। सुळेंच्या प्रश्नावर सुनील शेळके संतप्त। काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर। यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह अन्य 14 जणांचा समावेश। खोके सरकारनं लोकशाहीची थट्टा केली। मुंबईकरांना आपले प्रतिनिधी नगरसेवक निवडता आले नाहीत। यामुळे मुंबईत खड्डे, प्रदूषण आणि भकासपणा आला। वर्षा गायकवाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल। पुन्हा एकदा धारावी बचाव आंदोलनाची गरज। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर लाडका कॉन्ट्रॅक्टर योजनेतून अदानींना कंत्राट दिलं का? ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल।
विकासाचे प्रकल्प रद्द करणं हीच उद्धव ठाकरेंची ओळख. भाजप आमदार अतुल भातखळकर यांची ठाकरेंवर टीका. बिल्डर मित्रांच्या घशात मुंबई घालण्यासाठी उद्धव ठाकरेंचं कुटील कारस्थान, भातखळकरांचा टोला. पुण्यामध्ये 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत फोटो. कुटुंबियांकडून वडिलांचं दर्शन घडवण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. ज्ञानेश्वर तांबे असं बेपत्ता व्यक्तीचं नाव. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन. कास्ट सर्टिफिकेट निघत नसल्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी असलेल्या मुलीला अश्रू अनावर. ईडब्ल्यूएस ईसीबीसी पर्याय सुरू ठेवण्याची मागणी. मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मराठा आंदोलनात दिलीप पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती. उद्यापासून ओबीसींची जनआक्रोश यात्रा. सगळे सोयरेचा अध्यादेश काढता येणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. शब्द फिरवला तर पुन्हा आंदोलन करणार. नवनाथ वाघमारेंचा इशारा. विशाळगड प्रकरणात बजरंग सोनावणेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. आलिया नशिबी म्हणत मंत्री धनंजय मुंडेंचं बजरंग सोनावणेंवर टीकास्त्र. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ले हे तीर्थक्षेत्र आहेत, त्यावर अतिक्रमण होतच कसं? विशाळगडावरचं अतिक्रमण काढायलाच हवं. मनसे नेते प्रकाश महाजन यांची भूमिका. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर कबड्डी स्पर्धेत अजित पवार गटाच्या नेत्याचा राडा. बाबूराव चांदेरेंकडून कबड्डी स्पर्धेच्या पंचाला शिवीगाळ. अहमदनगर ते तिसगाव निलेश लंकेंचा एसटीनं प्रवास. 40 किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिकच्या वणीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस अवैध मद्य विक्रेत्यांकडून साजरा. वाढदिवसाचा फोटो व्हायरल होताच पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई. आज खरी गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखं वाटलं. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट काढला असं म्हणणं योग्य नाही. शिंदेंचा विरोधकांना उत्तर. आपल्याला देखील सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे फाटतील. धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेमुळे आरोग्यावर परिणाम. औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका. महाजेनको प्रदूषण मंडळाला नोटीस. बीड, माजलगाव आणि परळीमध्ये बसवलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणालीचं पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. ट्रॅफिक समस्या, गुन्हेगारी यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेराचा उपयोग पोलीस प्रशासनाला होणार. नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. आज नागपूरसह वर्धा आणि चंद्रपूरसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. नागपूरमध्ये 6 तासात 271 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपूर वेधशाळेची माहिती. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 100हून अधिक नागरिकांचा जीव वाचवला. अग्निशमन आणि आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश. नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये पुरात अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या पथकाला यश. दमदार पावसाच्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयालाही फटका. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डमध्ये पाणी शिरलं. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तात्काळ रुग्णालयाची स्वच्छता. पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या चिंचोटी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. बंदी असतानाही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्यानं पोलिसांनी पर्यटकांना बाहेर काढलं. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर ते येणापूर मार्गावरच्या पुलावरून पाणी. बैलांना घेऊन शेतकऱ्यांचा पुलावरून जीवघेणा प्रवास. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 6 महिन्यांपासून बंद. घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्यामुळे दरड कोसळत असल्याचं चित्र. सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातले 13 मार्ग बंद. यामध्ये 3 मोठ्या तर 10 लहान मार्गांचा समावेश. 40 पैकी 23 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचीही नोंद. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस. नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष देण्याच्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बरडटोली जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरलं. वर्गखोल्यांसह शालेय पोषण आहारातही पाणी गेल्यानं मोठं नुकसान. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाप लेकांना 6 तासांनंतर बाहेर काढलं. पिंपरी गावातली घटना.
चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यामध्ये 13 वर्षीय मुलगा वाहून गेला। स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित। चंद्रपूरच्या कॅम्पचेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस। इराई धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने उघडले। इराई नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूर आणि वर्ध्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्पाचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातले 38 ग्रामीण मार्ग बंद। पाणी वाहणारे पूल आणि मार्गावरून प्रवास करू नये, प्रशासनाचं आवाहन। गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ। मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे उघडले। या 33 दरवाजातून 2,13,791 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोंदियातील पुजारी टोला धरणाचे सगळे 13 दरवाजे उघडले। 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कोल्हापूर सांगलीला जोडणारा सावर्डे पूल पाण्याखाली। जिल्हा प्रशासनाकडून पुलावरची वाहतूक बंद। ठाण्याच्या गणपती विसर्जन घाट इथं खाडीमध्ये पोहताना 35 वर्षीय व्यक्ती बुडाला। शोधकार्य सुरू। जळगावच्या पिंपरीप्रमाणे गावातील ग्रामस्थांचं धरणं आंदोलन। पुलाच्या उभारणीसाठी केटी वेर बंधारा फोडण्यास गावकऱ्यांचा विरोध। बंधारा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी। चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये साचलेल्या पाण्यात मनसेचं आंदोलन। मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्येमुळे मनसे आक्रमक। आंदोलकांकडून पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी। नालासोपाऱ्यामध्ये पेल्हार पोलिसांनी खड्डे बुजवले। रस्त्यावरचे खड्डे बुजवल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। तर वसई विरार महापालिकेच्या उदासीन धोरणावरती तीव्र संतापही व्यक्त केला। परभणीच्या जिंतूर शहरात वाहनधारकांनी भीक मागून खड्डे भरले। सामाजिक कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन। बीडच्या माजलगावमध्ये 9वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार। घटनेनं माजलगाव हादरलं। मुख्य आरोपी अजूनही मोकाट। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग। संसारोपयोगी साहित्य जळून खाक। रेल्वेच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू। गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गावरच्या देवलगाव इथली घटना। केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यामध्ये 14 वर्षीय मुलाला निपाह व्हायरसची लागण। सरकारकडून मलप्पुरम जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन। उत्तर प्रदेशच्या अमरोहा यार्डमध्ये मालगाडीचे जवळपास 7 डबे रुळावरून घसरले। रेल्वे वाहतूक विस्कळीत। मुरादाबाद सहारनपूर मेरठ गाझियाबाद दरम्यानचा पर्यायी मार्ग गाड्यांच्या वाहतुकीसाठी खुला। गोव्याच्या किनाऱ्यावर मालवाहू जहाजाला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तटरक्षक दलाला यश। कंबोडियातील सायबर क्राईममधून 14 भारतीयांची सुटका। भारतीय दूतावासाची माहिती। पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांचं निधन। 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सेंद्रिय शेती पद्धतींना चालना देणं आणि देशी बियाणांचं संरक्षण करणं यासाठी कमला पुजारी यांचं महत्त्वपूर्ण योगदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।